जय महाराष्ट्र मित्रांनो, पंजाब नॅशनल बँकेतर्फे 5138 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे. खासियतीची अशी आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा जागा आहे. जसं की तुम्ही इथे बघू शकताय, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर या ठिकाणी जागा असणार आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर इथे अप्लाय करताय तर इथली लोकल लँग्वेज मराठी भाषा आली पाहिजे. त्याची टेस्ट होणार आहे. पण जर का 10वी मध्ये 12वी मध्ये मराठी तुमचा सब्जेक्ट होता तर लोकल लँग्वेज टेस्ट सुद्धा तुमची होणार नाही. त्यामुळे चांगली संधी आहे, जागा चांगली आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे, स्टार्ट करायचं आहे तर गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे. डिटेलमध्ये समजून सांगतोय कारण की तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे अप्लाय करण्याआधी की वयाची अट काय आहे, सिलेक्शन कसं होणार आहे, एक्झाम असणार आहे, मग त्याचा सिलेबस काय ते पण समजून घ्या. आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर पंजाब नॅशनल बँकेची वेबसाईट दिसून जाईल. इथे बघा संपूर्ण माहिती दिलेली आहे, नेमका बँक काय कशी आहे आणि अनेक शहरांमध्ये यांच्या ब्रांचेस आहे, तुम्ही बघितल्याच असेल. इथे बघा यांचं ऑफिशियल करिअर पेज आहे, भरती पेज आहे आणि यावरच ही नोटिफिकेशन आलेली आहे 6/2/2026 रोजी. म्हणजे लेटेस्ट अपडेट आहे, कालच अपडेट आलेला आहे. आणि इथे बघा ही PDF इंग्लिशमध्ये पण आहे, हिंदीमध्ये पण आहे आणि हीच ती PDF असणार आहे. जसं की तुम्ही ते वाचू शकताय, ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. इम्पॉर्टंट नोटीस दिलेली आहे. टोटल सीट्स किती आहे तर 5138 आहे. 8/2/2026 पासून अप्लाय करणं सुरू झालं आहे. 24/2/2026 म्हणजे बघा अप्लाय करण्यासाठी फारच कमी दिवस तुम्हाला मिळत आहे. त्यामुळे जे एलिजिबल आहे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रांमध्ये कोणाला अशा प्रकारचं पाहिजे असेल तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. कारण की 24 तारखेला तुमचं इथे बघा फॉर्म भरणं होतंय आणि लगेच मार्चच्या पहिल्या आठवड्यात तुमची जी ऑनलाईन एक्झाम असणार आहे ती पण आहे. म्हणजे जवळपास 10-1 दिवसातच तुमचे लगेच एक्झाम होत आहे. एक्झाम सोपी असणार आहे, एक्झाम काही अवघड नाही. त्याचा सिलेबस इथे बुक पण मी टॅग करून दिले आहे, तिथून तुम्ही इझिली तयारी करू शकताय. ओके, आता इथे बघू शकताय. आणि तुमचं जे पण वयाचं म्हणजे जे वयाची अट आहे किंवा शिक्षणाची अट आहे ती 1 जानेवारी 2026 पासून कॅल्क्युलेट केली जाणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागा समजल्या, बँक समजली, पण नेमका पात्रता काय आहे तर सगळ्यात पहिली पात्रता अशी असली पाहिजे की तुम्ही भारतीय नागरिक असले पाहिजे, जे की आपण आहोत. त्यानंतर दुसरं म्हणजे तुमचं वय 20 ते 28 पाहिजे. पण कॅटेगरीत नसाल, SC ST 5 वर्ष सूट, OBC 3 वर्ष सूट, PWBD कॅन्डिडेट 10 वर्ष सूट आणि विडो वुमन वगैरे तुम्ही आहात तर तुमच्यासाठी पण इथे वयामध्ये सूट दिलेली आहे. ओके, तर तुम्ही इथे बघू शकताय चांगलं म्हणजे तुम्ही ओपन मधून असाल तर 28 पर्यंत आहे आणि बाकीच्यांसाठी पण इथे वयामध्ये सूट दिली आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे तर फक्त आणि फक्त तुमचं ग्रॅज्युएट आहात, असं काही नाही की कॉमर्सच पाहिजे किंवा तुमचं हेच पाहिजे आणि तेच पाहिजे. एनी ग्रॅज्युएट तुम्ही आहात, तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. महत्त्वाचं म्हणजे ही अप्रेंटिसशिप भरती आहे. त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता भारत सरकारची जी नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम आहे या अंतर्गत ही भरती होत असते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्युरेशन तुमचं 1 वर्षाचं आहे. आता अनेक जणांना प्रश्न पडेल, यार 1 वर्ष करून काय मिळणार आहे. तर बघा सध्या ज्या पण भरत्या निघता आहे कारण की तिथे एक्सपिरियन्स मागितला जातोय किंवा अनेक ठिकाणी एक्सपिरियन्स नसल्यामुळे तुम्हाला जॉबला सुद्धा घेतलं जात नाही. त्यामुळे 1 वर्षात जर तुम्हाला बँकेमध्ये कशा प्रकारे काम चालतं हे सगळं शिकायला मिळणार आहे, सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जर या बँकेतनं तुम्ही सर्टिफिकेट घेऊन पास होऊन एक्सपिरियन्स घेऊन बाहेर पडताय तर भरपूर साऱ्या पतसंस्था झाल्या, प्रायव्हेट बँका झाल्या, त्यांचे दरवाजे तुमच्यासाठी ओपन होतात आणि तिथे तुम्ही इझिली जॉब मिळू शकताय जर का तुमच्याकडे चांगला एक्सपिरियन्स आहे, चांगलं काम तुमचं आहे. ओके, आता कुठल्या कुठल्या सिटीजमध्ये आहे, कुठल्या कुठल्या शहरात आहे तर आपण महाराष्ट्राचं बघू. तर इथे बघा गोव्यामध्ये पण आहे, गोव्यामध्ये पण करू शकता. इथे बघा गोव्यामध्ये 7 जागा आहे. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला ते महाराष्ट्र दिसून जाईल. महाराष्ट्रामध्ये बघू शकताय कोल्हापूरमध्ये टोटल 14 जागा आहे. मुंबईमध्ये 40 आहे, मुंबई वेस्टर्नमध्ये 39 आहे, नागपूरमध्ये 37 आहे, नाशिकमध्ये 28 आहे, पुण्यामध्ये 35 आहे आणि ठाण्यामध्ये 39. अशा टोटल 232 जागा हे आपल्या फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. मग SC ST OBC EWS UR अशा टोटल जागा तुम्ही इथे बघू शकताय कोणासाठी किती आहे. ओके, त्यानंतर तुमच्या ओळखीवर जर कोणी बाकीच्या स्टेटमधून असाल तर त्यांनाही सांगू शकताय, त्याही स्टेटमध्ये इथे जागा आहे. बाकी PWBD कॅन्डिडेट आहात तर त्याचा क्रायटेरिया पण इथे मेन्शन केलेला आहे.
EWS मधून असाल तर त्याचाही क्रायटेरिया इथे मेन्शन केलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टायपेंड किती मिळणार आहे. जर रुरल, सेमी अर्बन आणि अर्बन मधून तुम्ही येत आहे तर 12,300 तुम्हाला स्टायपेंड असणार आहे. आणि मेट्रो कॅटेगरी म्हणजे मेट्रो सिटीजमधनं तुम्ही येतात, जसं की मुंबई झालं तर तुम्हाला इथे 15,000 पर्यंत आहे. बघा बाकीचे जे अप्रेंटिसशिप असतात रेल्वेच्या वगैरे 9,000 7,500 स्टायपेंड मिळतोय. ते स्टायपेंड पण चांगला मिळतोय, बँकेत कामाचा पण अनुभव मिळतोय. त्यामुळे ही चांगली अपॉर्च्युनिटी असू शकते ज्यांना या क्षेत्रात करिअर करायचं आहे. इथे तुम्हाला एक असाइनमेंट द्यावी लागते आणि त्याचं सर्टिफिकेट पण तुम्हाला इथे मिळतं. ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर डिटेलमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. अप्लाय कसं करायचं तर बघा, ही यांची वेबसाईट आहे, यावर ही नोटिफिकेशन आहे आणि भारत सरकारची जी वेबसाईट आहे अप्रेंटिसशिप पोर्टल आहे, यावरून आपण अप्लाय करणार आहोत. अप्लाय करणं 8 तारखेपासून सुरू होत आहे, म्हणजे अजूनही एक दिवस तुमच्याकडे आहे. ओके, बाकी तुम्ही ते बघू शकताय. फी कशा प्रकारे द्यायची, काय द्यायची ते दिलेलं आहे. इथे बघा दिलं मस्ट विजिट, या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. ऑपॉर्च्युनिटीजमध्ये जायचं आहे, अप्रेंटिसशिपमध्ये जायचं आहे, पंजाब नॅशनल बँक सिलेक्ट करायचं आहे. अप्रेंटिसशिप प्रोग्राम 2025-26 दिसेल आणि तो फॉर्म दिसेल, तो करायचा आहे. बघा ही वेबसाईट आहे. त्याच्यानंतर जसं यांनी सांगितलं ऑपॉर्च्युनिटीजमध्ये जायचं आहे, इथे स्टेप बाय स्टेप सांगितलं. याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये आपल्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलवर टाकली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला हे फॉलो करायचं आहे. डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहे त्याची माहिती दिलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चार्जेस किती आहे. तर जनरल, OBC आणि EWS साठी तुम्ही ते बघू शकताय. टोटल चार्जेस बघितले तर ₹800 प्लस GST म्हणजे ₹944 भरायचे. जनरल, OBC, EWS फिमेलसाठी ₹708, SC ST PWBD फिमेलसाठी ₹236 आणि ट्रान्सजेंडर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी पण इथे 236, हे मेल फिमेल दोघांसाठी. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होणार. तर इथे फक्त तुमचे काय होते, एक ऑनलाईन एक्झाम होते, लोकल लँग्वेज टेस्ट होते. पण 10वी मध्ये असाल तर लोकल लँग्वेज टेस्ट होणार नाही, फक्त एकच तुमची ही रिटर्न टेस्ट होणार आहे. इथे बघा ते सिलेक्शन प्रोसेस, रिटर्न टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि लोकल लँग्वेज टेस्ट. मराठी सब्जेक्ट असेल तर हे तुमचं वाचलं. मेडिकल एक्झामिनेशनचं टेन्शन नाही, डॉक्युमेंटचं टेन्शन नाही, फक्त ऑनलाईन रिटर्न एक्झाम हेच तुमच्यासाठी मेन असणार आहे. मग त्याच्यामध्ये काय विचारलं जात आहे, जनरल अँड फायनान्स अवेअरनेस 25 प्रश्न 25 मार्कासाठी, जनरल इंग्लिश 25 प्रश्न 25 मार्कासाठी, क्वांटिटेटिव्ह अँड रेझोनिंग हे पुस्तकं तुम्हाला मी इथे टॅग करून दिले, अभ्यास करून घ्या, आजच मागून घ्या, जेणेकरून तुम्ही 5 ते 10 दिवसामध्ये याची तयारी करू शकताय. अवघड नाही, पण बेसिक नॉलेज तर तुम्हाला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर कम्प्युटर नॉलेज 25 प्रश्न 25 मार्कासाठी, टोटल 100 प्रश्न 100 मार्कासाठी 60 मिनिटं मिळणार आहे. हिंदी आणि इंग्लिशमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकताय. बाकी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं होणार आहे सगळी माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. कुठल्या राज्याची कुठली भाषा आहे, जसं की आपण महाराष्ट्रातनं अप्लाय करतोय तर आपल्याला मराठी भाषा आली पाहिजे, जसं की इथे बघा दिलेलं आहे महाराष्ट्रासाठी मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे. बाकी हा फॉर्म ऑनलाईनच भरायचा आहे. सगळी माहिती, सर्टिफिकेट वगैरे या PDF मध्येच दिलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे, अनुभव पाहिजे आहे, सर्टिफिकेट पाहिजे आहे, तर नक्कीच या अपॉर्च्युनिटी अप्रेंटिसशिप भरती तुमच्यासाठी आहे. अशाच नवीन अपॉर्च्युनिटी, करिअर गायडन्स, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.